हाऊसवाईफच्या मोबाईल नंबरमध्ये 12 नंबर असायलाच पाहिजे. अच्छा, इट गिव्स यू द सेव्हिंग्स. सेव्हिंग वाढवण्यासाठी 12 नंबर 12 नंबर असायला पाहिजे. प्रत्येक बिझनेसमॅनच्या मोबाईल नंबरमध्ये 75, 65, 52 किंवा 25 हे नंबर असायलाच पाहिजे. सिग्नेचरने आपल्याला हेही कळतं की ऍक्सिडेंट दिसतायत का यांच्या सिग्नेचर. अरे बापरे. सोहन आहे आणि त्यांनी असं केलं. काय केलंय त्यांनी, एन कम्प्लीट करून हे कट केलेलं आहे. त्यांचं कधी ना कधी 1, 2 किंवा 3 मुलांक ज्यांची आहे त्यांच्या पूर्ण मोबाईल नंबरची जी टोटल आहे ती 8 कधीच नको. 3 पॉइंट्स इथे असं म्हणणार आहे की जी तुमच्या सिग्नेचर मध्ये तुम्ही फॉलो करा. एक तर डॉट कुठेही देऊ नका. नमस्कार, मी कविता कुलकर्णी. लोकमत भक्ती चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजच्या जगात आपली ओळख काय हो? आपला मोबाईल नंबर आणि आपली सही अर्थात सिग्नेचर. या 2 गोष्टींनीच माणसाची ओळख ठरते, नाही का? मोबाईल नंबर तर अगदी आपल्या आधार कार्ड पासून ते बँकेच्या अकाउंट पर्यंत जोडलेला असतो. आणि सहीचं तर काय बोलायचं, आपल्या आयुष्यातल्या कुठल्याही डॉक्युमेंटचं पान आपल्या सहीशिवाय हालत नाही. मग या 2 गोष्टी जर इतक्या महत्वाच्या असतील तर त्या कशा असायला हव्या? त्यामागे काही शास्त्र आहे का? मोबाईल नंबर आपल्याला आर्थिक प्रगती करून देऊ शकतो का? आपली सही आपली करिअरमध्ये प्रगती करू शकते का? आणि या दोन्ही गोष्टी जर आपल्याला लाभणाऱ्या नसतील तर त्याने आपलं नुकसान काय होणार आहे? या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ, ज्योतिषतज्ञ आणि अंकशास्त्रज्ञ डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅम. चला त्यांचं स्वागत करूया. मॅम, आजच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आज आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे सही आणि मोबाईल नंबर. तर आपण सगळ्यात आधी बोलूया मोबाईल नंबर बद्दल आणि मग सही बद्दल चर्चा करूया. नक्की. तर हा जो मोबाईल नंबर आहे, जो आपली ओळख आहे, तो आपल्या आयुष्यात नक्की काय भूमिका पार पाडतो आणि किती महत्वाचा आहे? आता हे बघा, मोबाईल नंबर मध्ये किती अंक असतात? 10. नंबर्स आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्या व्ह्युअर्सला पण बेसिक न्यूमरोलॉजी तर माहितीच आहे. तर प्रत्येक नंबरला एक प्लॅनेट दिलेला आहे. अच्छा. 1 ला सूर्य आहे, 2 ला चंद्र आहे, 3 ला गुरु आहे. याप्रमाणे सगळे आहेत आणि आपण सतत ते आपल्या हातात असतं. म्हणजे आपण सतत इतक्या ग्रहांना ऍक्टिवेट करून फिरत असतो. करेक्ट आहे. तर ते ग्रह आपल्यावर नक्कीच काम करतात आणि न्यूमरोलॉजी प्रमाणे पण बघितलं तुमच्या बेसिक म्हणजे तुमचा मूलांक, तुमचा भाग्यांक काय आहे, तुमचं प्रोफेशन काय, तुम्ही काय काम करता, बिझनेस असेल तर कसला बिझनेस करता, आणि त्याप्रमाणे जर तुमचा मोबाईल नंबर असला तर तो तुमच्यासाठी जितका फायदेशीर असू शकतो ना तितकाच तो नुकसानदायकही असू शकतो. अरे वा. बऱ्याचदा असं होतं की VIP नंबर म्हणून असे चुकीचे नंबर घेतले जातात की ज्याच्याने तुम्हाला फायदा तर होतच नाही पण नुकसान खूप होतं. फॉर एक्झाम्पल 0 असणे मोबाईल नंबर मध्ये. ओके, म्हणजे त्या 10 आकड्यांमध्ये 10 आकड्यांमध्ये हा. एक 0 इट्स ओके आहे. अच्छा. एखादा 0 असणं इट्स ओके. पण 2, 3, 4 शून्य असणं म्हणजे एक एक्झाम्पल देते की मोबाईल नंबर आहे 7800052000. आता लोकांना हा अंक आहे मोबाईल नंबर असे का घेतात तर नाही लक्षात लवकर राहतं किंवा VIP नंबर आहे. तर असे नंबर हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकत नाही, हे चुकीचे होतात आणि त्यामुळे मोबाईल नंबर हा आपल्या आयुष्यात खूप काही देऊन जातो. फॉर एक्झाम्पल म्हटलं तर ऑब्विसली ग्रोथ, तुमची बिझनेस ग्रोथ म्हणा किंवा तुमचा जॉबमध्ये मी म्हणणार नाही पण तुम्हाला एक थोडं का होईना की तुम्हाला प्रॉफिट तो देतो, धनयोग तुम्हाला देतो. तुम्हाला तो तुम्ही प्लॅनिंग चांगलं करता आहात की नाही करता आहात, तुमच्या सेव्हिंग तुम्ही करणारे आहात की तुम्ही खर्च करणारे आहात, हा फक्त मोबाईल नंबर बघून मी बऱ्याचदा माझ्या क्लायंट्सला सांगते आणि ते म्हणतात अरे मॅडम तुम्हाला कसं कळलं? तर हे मोबाईल नंबर इतपत फायदेशीर आहेत की फक्त एक मोबाईल नंबर बघून
तुम्ही सांगू शकता की तुमचं प्लॅनिंग कसं आहे, तुम्ही खर्चिक आहात का, तुम्हाला कुठे काही स्किन इन्फेक्शन आहे का, तुम्ही मुलांपासून लांब राहणार आहात का, तुमच्या वाईफला किंवा हजबंडचं आणि तुमचं काही पटतं की नाही पटत, या सगळ्या गोष्टी मोबाईल नंबरमुळे तुम्ही नक्कीच जाणू शकता. पण इथे अजून एक गोष्ट सांगते की याचा अर्थ असा नाही आहे की माझी पूर्ण लाईफ जी आहे ती फक्त मोबाईल नंबरवर असावं. बरोबर. मी तुम्हाला तेच विचारणार होते की मग म्हणजे मोबाईल नंबरवर काय काय गोष्टी डिपेंड आहेत आणि Yes. त्या किती प्रमाणात. आता जसा आपण तुम्ही आताच मला म्हटलं की वास्तू, ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, ग्राफोलॉजी, या सगळी जी ऑकल्ट फील्ड आहे ना, ही आपल्या आयुष्यात मॅक्झिमम 10 to 15% काम करते. बाकी आपलं 50% आपलं भाग्य असतं आणि उरलेलं 35% जे आहे तुमचे कर्म. मी कर्मच चांगले नाही केले, मग मी कितीही चांगला मोबाईल नंबर घेऊ दे, मी कितीही चांगली सिग्नेचर करू दे, मला काहीही मिळणार नाही. तुम्हाला कर्म हे चांगले करायचे, फक्त कर्म नाही करायचे तर चांगले करायचे आहे. तर तुम्ही ज्या काही फील्डमध्ये आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही मग मोबाईल नंबर घेतला, त्याप्रमाणे सिग्नेचर घेतली, त्याप्रमाणे ऍस्ट्रॉलॉजीनुसार काही तुम्ही रेमेडीज केल्यात, तर ऑब्व्हियसली तुमचे ते ग्रह ऍक्टिव्हेट होतात. आपण जे काही करतोय मोबाईल नंबरमध्ये, सिग्नेचरमध्ये किंवा ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे रेमेडीज आपल्या प्रोफेशननुसार त्या ग्रहांना ऍक्टिव्हेट करतो आणि मग आपल्याला ग्रोथ दिसते, फायदा मिळतो. म्हणजे सपोर्टिव्ह आहेत या सपोर्टिव्ह आहे. करेक्ट, सपोर्टिव्ह आहे. आपण हे धरून चालू शकत नाही की नाही याच्याने होणारच. इट्स अ सपोर्टिव्ह आहे, पण होतं. आणि त्यामुळे तुम्ही बघाल आता हळूहळू आपल्या बाकी लोकांकडे तर नाही आहेत आपले सेलिब्रिटीजचे नंबर किंवा मोठ्या लोकांचे, पण आता मी बघते माझ्याजवळ जे येतात तर त्यांना छान फायदा होतो. आणि जे मोबाईल नंबर चेंज करू शकत नाही, मग आपण त्यांना काही रेमेडीज देतो. फॉर एक्झाम्पल काही पासवर्ड्स दिले जातात, 4 डिजिट 6 डिजिट, ज्याच्याने खूप अमेझिंग इफेक्ट्स मिळतात. म्हणजे जर मोबाईल नंबर आपण चेंज नाही करू शकत तर मोबाईलला पासवर्ड टाका. पासवर्ड, मोबाईल स्क्रीन लॉक असतो त्याला पासवर्ड. आता तुम्ही म्हणाल मग मॅडम मला पासवर्ड सांगा, तर पासवर्ड देताना असंही नॉर्मल पासवर्ड दिला जात नाही. तुम्हाला काय हवं आहे, तुमचा प्रोफेशन काय आहे, तुमचं नाव, नेम, न्यूमरॉलॉजी काय, तुमचा मूलांक काय, तुमचा भाग्यांक काय, त्याप्रमाणे पूर्ण स्टडी करून आणि मग दिल्या जातं. बरोबर आहे. म्हणजे तज्ञांचं मत त्याच्यामध्ये आवश्यक आहे. आवश्यक आहे फक्त. आणि अजून एक इथे मी एक सजेस्ट करेल की आजकाल खूप काही दिसत आहेत की हा पासवर्ड ठेवा, तो पासवर्ड ठेवा, तर फक्त तो बघितला आणि करून टाकलं असं करू नका. कारण हे जनरिक आहे. कधी कधी तो फायदेशीर ठरेल तर कधी तो नुकसानदायक पण होऊ शकतो. बरोबर. आता तुम्ही मगाशी म्हटलात की एक पेक्षा जास्त 0 नकोत मोबाईल नंबरमध्ये. तर अशा अजून कोणते नंबर आहेत जे मोबाईल मध्ये नको असायला, की त्यांनी नुकसान होऊ शकतं, आर्थिक नुकसान? नंबर 8. अच्छा. नंबर 4. हे नंबर्स 8 आणि 4 1 एक ओके आहे, पण तो प्रोफेशन कोणतं आहे. फॉर एक्झाम्पल म्हटला तर आपले जे बिल्डर्स आहेत याच्यामध्ये 8 इट्स गुड. अच्छा. 8 चांगला आहे, पण त्याच्यासोबत 3 असायला पाहिजे 2 टाइम्स, तर तो एकदम अमेझिंग इफेक्ट्स देतो. तसंच 4 जो आहे, जी लोक IT मध्ये आहेत, किंवा 4 म्हणजे राहू, आणि राहू म्हणजे ज्यांचं काम दिसत नाही. आता आपला हे जे आहे सोशल मीडिया दिसतं का, म्हणजे असं आपण स्क्रीनवर दिसतोय, व्हर्च्युअल आहे ना, म्हणजे मी कुठे बसलेले आहे, आपण कुठे बसलेलो आणि कुठे लोक आपल्याला बघत आहेत, है ना. तर अशा लोकांना म्हणजे इंटरनेट रिलेटेड ज्यांचं काम आहे यांच्या याच्यामध्ये एक 4 चालेल, तो याच्यासोबत 2 असला तर अजून उत्तम. म्हणजे 24 हा नंबर उत्तम आहे. पण ज्यांना खूप एन्झायटी ऑलरेडी आहे, ज्यांचा मून खूप वीक आहे, त्यांच्यासाठी 42, 24 हा नंबर बिलकुल चांगला नाही मोबाईल नंबर मध्ये. परत क्लिअर करते की मोबाईल नंबर मध्ये तो नंबर त्यांच्यासाठी उत्तम नाही आहे. तर असं नाही आहे की मी चल यांनी सांगितलंय 24 नंबर म्हणजे 6 होतो, तर मी माझ्या मोबाईल नंबर मध्ये 24 घेऊन घेतो म्हणजे लक्झरी येईल आणि किंवा असं नाही आहे. म्हणजे कुठेही काहीही यूज केलं आणि मग मला फायदा होईल, इट्स नॉट लाईक दॅट. ते शास्त्र आहे. त्याच्या मागे काही गृहीतकं आहेत, काही नियम आहेत, आणि ते पालन करून मगच त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात.
बरोबर. नक्कीच. आता जर एखादी व्यक्ती व्यवसाय करते तर हा. त्याचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी त्याच्या मोबाईल नंबर मध्ये कुठले नंबर त्यांनी घ्यायला हा, हवे? आता बिझनेससाठी कुठला नंबर असावा, तर बिझनेसमध्ये आलं बोलणं. कारण मी जितकं चांगलं बोलेल, ग्राहकाशी जितकं आपलं कम्युनिकेशन होईल, तितकं मला माझे ग्राहक वाढतील. कोणताही बिझनेस असू दे, छोटा मोठा, किती 100 करोडचा पण असू दे, पण बोलणं आलंच. तर प्रत्येक बिझनेसमॅनच्या मोबाईल नंबरमध्ये 75, 65, 52 किंवा 25 हे नंबर असायलाच पाहिजे. म्हणजे 75 किंवा 65 किंवा 25, 52 हे नंबर असायलाच पाहिजे. पण 5 हा 3 वेळा वगैरे नको. बरेच बिझनेसमॅन काय करतात की 3-4 वेळाचे 5 घेतात, पण हे चुकीचं आहे. कारण मर्क्युरी अननेसेसरी मर्क्युरीची तुम्ही एनर्जी वाढवत आहे आणि त्याच्याने तुम्हाला फायदा नाही होणार, नुकसान होणार. बरोबर. तर हे नंबर नक्कीच त्यांच्या मोबाईल नंबरमध्ये असायला पाहिजे. आणि वन मोर नंबर की त्यांच्या मोबाईल नंबरमध्ये 96 किंवा 69 म्हणजे 96 किंवा 69 ह्या असायला पाहिजे. तर ते प्लॅनिंग चांगलं करतील आणि प्रत्येक बिझनेसमध्ये प्लॅनिंग चांगला असला तर नक्कीच तो ग्रोथ करेल. आता जर कोणी नोकरी करणार आहे किंवा घरगुती व्यवसाय आहे, कुठल्याही प्रकारचं, पण त्यांचं उत्पन्न वाढावं हा यासाठी मोबाईल नंबर कसा आपल्याला हेल्प करेल किंवा त्यात कुठले नंबर असावे? हा, आता घरगुती म्हणा किंवा जॉबसाठी म्हणा. आता जॉबमध्ये काय आलं तर तुमचं प्लॅनिंग आला, एक्झिक्युशन आला, वेळेवर पोचणं आलं, तर त्याच्यासाठी मी एकदा परत सांगेल की 96 किंवा 69 तर असायलाच पाहिजे. पण अजून एक नंबर आहे 39 किंवा 13 किंवा 31 हे नंबर त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर प्लॅनिंग, एक्झिक्युशन हे त्यांना चांगलं मिळणार आहे. 29 किंवा 92 हा नंबर असायला पाहिजे. आणि हाऊसवाईफच्या मोबाईल नंबरमध्ये 12 नंबर असायलाच पाहिजे. अच्छा. इट गिव्स यू द सेव्हिंग्स. सेव्हिंग वाढवण्यासाठी 12 नंबर 12 नंबर असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही सेव्हिंग, कारण हाऊसवाईफकडे पैसा कुठून येईल ना. आता मी इथे एक अजून क्लिअर करते की आपल्या बऱ्याच व्ह्युअर्स हाऊसवाईफ्स आहेत. त्या बघतील की हा याच्यानी पैसा येतोय, त्याच्यानी पैसा येतोय, मग मी माझ्या मोबाईल नंबरमध्ये घेते किंवा हा. बट तुम्ही कर्म काय करता आहात है ना, हे पण थोडंसं त्यावेळी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हाऊसवाईफ आहे तर तिचं काम काय आहे की ती घरात असणार आहे, ती आनंदी राहायला पाहिजे, तिचं सेव्हिंग झालं पाहिजे, त्याप्रमाणे तिच्या मोबाईल नंबरचा कॉम्बिनेशन असायला पाहिजे. बरोबर. मेन उद्देश आहे की सेव्हिंग होणं, सेव्हिंग होणं, तिची हेल्थ चांगली राहावं. कारण ती हेल्दी राहिली तर पूर्ण परिवार हेल्दी राहणार आहे, घरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण राहणार, कारण ती मेन आहे घराची. बरोबर बरोबर ना, बॅकबोन आहे ती. बॅकबोन आहे ती. त्यासाठी 12 नंबर असायलाच पाहिजे, योग्य आहे तिच्यासाठी. आता काही मोबाईल नंबर असे असतात ज्याच्यात ना रिपिटेटिव्ह नंबर असतात, 888, जसं जस्ट डायलचा पण एक 888. हो. तर मग हे म्हणजे योग्य आहे? आता हे बघा, जस्ट डायलचं तुम्ही नावच काढलं आहे तर बोलूया की जस्ट डायलचा जी सर्व्हिस आहे ती कशी वाटते तुम्हाला? चांगली आहे. तर का आहे चांगली? कारण 8 भरपूर आलेले आहेत. 8 भरपूर 8 तुम्ही व्यवसायासाठी म्हटलं होतं, पण एकच 8. आपलं काम काय आहे? माझं काम जस्ट डायल सारखं नाही आहे. नाहीतर मग जस्ट डायल मध्ये आहे तर मी पण 5 वेळा 8 घेते. इतकं क्षणी आपल्यासाठी योग्य नाही आहे. आता बॅक टू म्हणजे ऑफिसच्या मागचं, म्हणजे जे समोर दिसत नाहीये, बॅक ऑफिस वर्क जे आहे जस्ट डायलचं, ते ठप्प आहे. होतच नाही पटकन सगळं. का होत नाही? कारण तुम्ही इतके हर्डल्स घेऊन ठेवले त्याच्यामध्ये. आणि जस्ट डायलचं जे एकदा सर्व्हिस आपण घेतली तर सर्व्हिस फर्स्ट टाइम तर आपल्याला चांगली मिळते, पण नंतर परत आपण जेव्हा घ्यायला जातो ना किंवा आपण सर्च करतो तर आपण नंतर जस्ट डायल नाही, मग दुसरं काहीतरी, आता तर भरपूर आलेले आहे, तर त्यामध्ये पण आपण सर्च करायला सुरुवात करू. तर असं नाही की जस्ट डायलनी भरपूर 10 टाइम्स 8 घेतलं तर मी पण 5 टाइम्स किंवा 7 टाइम्स 8 घेतलं तर मला प्रॉफिट होईल. इट्स नॉट लाईक. पण एका नॉर्मल व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये किती वेळा नंबर रिपीट झाला तर तो चालतो का? रिपीट हा जास्तीत जास्त 2 वेळा झाला पाहिजे, त्यापेक्षा जास्त वेळा नको. आणि असे कुठले नंबर आहे की ते नाही रिपीट झाले पाहिजे? जसं 8 म्हणालात. 8 आहे. रिपीट
हे बघा 8 नंबर तर हा रिपीट नकोच, 4ही नको. आता हे डिपेंड करतं की तुमचं प्रोफेशन काय. फॉर एक्झाम्पल स्टुडंट आहे, तर स्टुडंटसाठी 6 हा एकदा ओके आहे. मल्टिपल टाइम्स 6 जर आला तर तुम्ही प्रोक्रस्टिनेशन म्हणजे आळस करणं, आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, असं तुम्ही करत राहणार आहात. बरोबर. तर त्यामुळे 6 हा भरपूरदा नको. 2 इट्स ओके, दोनदा पण नाही. स्टुडंट याच्यामध्ये तर एकच पाहिजे. एकदा 6 इज गुड फॉर द स्टुडंट. येस. आता मोबाईल नंबर घेताना, नवीन मोबाईल घेताना कुठल्या चुका लोकांनी टाळायला हव्यात? मोबाईल नंबर घेताना सगळ्यात आधी तर त्याची जी टोटल आहे ना, ती त्यांनी बघायला पाहिजे. म्हणजे 10 आकड्यांची पूर्ण टोटल म्हणजे पूर्ण जो 10 अंकी आहे त्याची एका डिजिट मध्ये आणायला पाहिजे. आता आपण मुलांकवर बोलूया. आता फॉर एक्झाम्पल ज्यांचा मुलांक 1 आहे किंवा 2 आहे किंवा 3 आहे, तर 1, 2 किंवा 3 मुलांक ज्यांची आहे त्यांच्या याची टोटल, पूर्ण मोबाईल नंबरची जी टोटल आहे ती 8 कधीच नको. 8 नाही आली पाहिजे. त्याची टोटल जर 1च आली किंवा 2 आली किंवा 3च आली तर इट्स उत्तम. 5 आली तरी चालणार आहे. आणि मुलांक 2 आहे, याची टोटल 8 तर नको, सोबत 9 पण नको. ओके. म्हणजे पूर्ण 10 आकड्यांची बेरीज करत करत जायचं, एक आकडा आकडा येईपर्यंत. बरोबर. जसं आपण जन्मतारखेचं करतो की 22 असेल तर 2 अधिक 2 2 4. तसंच तुमचं आता जसं 8 8 8 8 8 10 वेळा आला आहे तर किती झाले? 80. आणि परत 8, 80ला 8 पण अधिक 0 केलं तर किती आले? 8. ही झाली बेरीज. तर आता आपण मुलांक आणि त्याप्रमाणे त्यांची बेरीज कशी यायला पाहिजे त्याबद्दल बोलत होतो. 2 झाला. आता 3 आहे, तर 3 ज्यांचा मुलांक आहे त्यांच्या याची बेरीज जी आहे ती 1 चालणार आहे, 3 चालणार आहे, 5 पण चालेल, पण 6 चालणार नाही. इथे 6 नको. ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक 3 असेल त्यांचे मोबाईल नंबरची टोटल ही 6 नको. ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक हा 4 आहे त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल 9 नको. 5 असेल तर कोणतीही चालेल, पण त्यातल्या त्यात 1, 3 और 5 घेतलं तर उत्तम. 6 असेल तर 6ला परत मी असं म्हणेल की ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक 6 आहे तर त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल ही 3 कधीच नको. जरी ते एज्युकेशन फील्डमध्ये असले तरी सुद्धा नको. त्यांनी 1 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, चालणार आहे. 7 नंबर आहे, त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल ही 7 आली उत्तम, 5 आली अजून उत्तम. आणि प्रोफेशन बघितलं तर त्याप्रमाणे घेतली तर अजूनच उत्तम. पण इथे आपल्याला आता मला माहिती नाही की प्रोफेशन कोणाचं काय आहे, तर त्याप्रमाणे मी जनरिक सांगते. 8 जी आहे, जर तुमचा मुलांक 8 आहे तर मुलांक म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल तरी एकदा सांगते. मुलांक म्हणजे बर्थ डेट, ज्याचं 17 आहे किंवा 26 आहे, यांची बेरीज केली तर 8 येणार आहे. मुलांक ज्यांचा 8 असेल यांच्या मोबाईल नंबरची टोटल ही 8 चालणार आहे. 3 चालेल, 5 चालेल, पण 2 कधीच नको, 4 पण बिलकुल नको. आणि मुलांक 9 असेल तर त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल 2 आणि 4 बिलकुल नाही, नकाच घेऊ. अरे बापरे. 1, 3 और 5 उत्तम. तर याप्रमाणे तुम्ही ऍटलिस्ट आपल्या मुलांक आणि भाग्यांकाप्रमाणे तुमच्या मोबाईल नंबरची टोटल घेऊ शकता. हे तर म्हणजे सोपं आहे, हे आपले प्रेक्षक बघू शकता आणि करू शकतात. अजून एक त्यांनी हे बघायचं आहे की 0 मल्टिपल्स टाइम्स नको, है ना. त्याच्यानंतर 94 हा नंबर बिलकुल घेऊ नका. 27 हा नंबर घेऊ नका. तुमचं प्रोफेशन प्रमाणे मी आता सांगितलं 8 कोणी घ्यावा, 4 कोणी घ्यावा. तर ह्या थोडी काळजी तुम्ही घेतली तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा नक्कीच फायदेशीर ठरणार. बरोबर. यामध्ये म्हणजे जन्मतारखेचा आणि मोबाईलचा घनिष्ठ संबंध आहे. खूप संबंध. मोबाईल नंबरचा आणि आपल्या बर्थ डेटचा तर आहेच, त्याच्यासोबत तुमच्या प्रोफेशनचा आहे. तुम्ही तुमचं थोडंफार नेम न्यूमरॉलॉजी बघू शकला तर अजून उत्तम आहे. पण तो थर्ड पॉइंट आहे, तो खूप डीप मध्ये जाईल. फक्त तुम्ही एक बघितलं की तुमचा बर्थ डेट काय आहे आणि तुमचं प्रोफेशन काय आहे, त्याप्रमाणे तुम्ही टोटल बघा आणि ट्रिपल नंबर घेऊ नका. आता जर एखाद्याला यशस्वी व्हायचंय कुठल्याही क्षेत्रामध्ये तो व्यक्ती असेल
तर यशस्वी होण्यासाठी मग त्याच्या मोबाईल नंबरमध्ये असा कुठला गोल्डन नंबर आहे का जो असायला हवा यश मिळण्यासाठी? यश मिळण्यासाठी कोणताही गोल्डन नंबर नसतो. यश मिळण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला मेहनत आणि आता जे पॉइंट सांगितलेले आहेत ते करायला हवे. बरोबर. मॅम, मोबाईल नंबरवरती आपले बरेचसे प्रश्न घेऊन झाले. Yes, आता yes. आपण थोडंसं सिग्नेचर कडे वळूया. नक्कीच. पण नक्कीच. त्याआधी तुमची एक रील मी पाहिली होती ज्यामध्ये तुम्ही असं म्हणत होतात की जे आपल्या शरीरातले जे 7 चक्र आहेत Yes. त्यापैकी एक चक्र हे पैशाशी संबंधित आहे. हो. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. येस. आता आपल्या बॉडीमध्ये 7 चक्राज आहेत. तसे तर भरपूर आहेत, पण 7 चक्राजला ऍक्टिव्हेट केल्याने आपल्या लाईफमध्ये हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप हे तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह आपण आरामात करू शकतो. त्याच्यामध्ये फर्स्ट आपला चक्र जो आहे तो आहे मूलाधार चक्र, जो बॅक स्पाइनला असतो. त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र आहे. देन थर्ड चक्र जो असतो आपल्या नाभीच्या वरती असतो, मणिपूर चक्र. देन हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र. आता या चक्रांना आपण जर ऍक्टिव्हेट केलं तर त्या चक्रांचं ते बॅलन्स होतं. जसं स्वादिष्टान चक्राला आपण बॅलन्स केलं तर आपल्याकडे हेल्थ अट्रॅक्ट होते. मूलाधार चक्राला आपण केलं त्याला बॅलन्स तर आपल्याला फिअर, म्हणजे जी भीती असते कुठेतरी की अरे मला दडपण येतं बऱ्याचदा, किंवा माझा हा होणार की नाही, मी इंटरव्ह्यूला पास होणार की नाही, स्टॅबिलिटी येते लाईफमध्ये, फिअर येत नाही. तर अशा प्रकारे प्रत्येक चक्राचं एक एक फंक्शन आहे म्हणू शकतो आपण. आणि ते इम्बॅलन्स झाले तर लगेच कळतं की याचा हा चक्र इम्बॅलन्स आहे. ऍक्च्युली 9 मेला मी याच्यावर एक लाईव्ह येते आहे आणि ज्यांना जॉईन करायचं असेल तर त्यांनी फक्त सर्च केलं की 7chakra.divaoccult.com. त्याच्यावर पूर्ण डिटेल्स आहेत, किंवा माझ्या मोबाईल नंबरवर पण त्यांनी व्हॉट्सअप केलं तर त्यांना तो डिटेल येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल 7 चक्रास बद्दल मी सांगणार आहे. अप्रतिम आहे. म्हणजे हे शिकलोत ना आपण, घरातला एक जण पण शिकला ना तर तुम्हाला जास्त ऍस्ट्रॉलॉजरकडे जायची गरज लागत नाही. आणि छोट्या छोट्या कारणांसाठी जे आपण डॉक्टरांकडे जातो ते बंद पडतं, कारण हा मेडिटेशनचाच प्रकार आहे. फक्त लम, बम, रम हे याचे शब्द आहेत प्रत्येक एक चक्रासचे. ते मंत्रच आहेत, बीज मंत्र ज्याला म्हटल्या जातात. ते तुम्ही थोडेसे फक्त तुम्हाला 5-5 मिनिटं बोलायचे असतात. आणि ज्यांना तेही जमत नाही त्यांना मग मी डाएट किंवा फूड त्याप्रमाणे सांगितलं जातं, किंवा काही म्युझिक असतात, काही ऍक्टिव्हिटीज असतात, आणि त्यांनी तुम्ही तुमच्या चक्रासला बॅलन्स करू शकतात आणि आपल्या लाईफमध्ये अडचणीच्या ज्या आहेत त्या दूर करू शकतात. नक्कीच. मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे तुम्ही त्यांना त्याबद्दल डिटेल सुद्धा विचारू शकता. आता आपण वळूया आपल्या सिग्नेचरकडे, जी खूप महत्वाची असते. तर ही सिग्नेचर नक्की कसा परिणाम आपल्या आयुष्यामध्ये करते? हे बघा, जेव्हा सिग्नेचर बद्दल बोलायला जातो ना तर सगळ्यात आधी समोरचा व्यक्ती किंवा व्ह्युअर्स आपले म्हणतात आता आपण कुठे सिग्नेचर करतो. तर त्यांना एकच मी सांगते की पॅन कार्डवर काय आहे, आधार कार्डवर काय आहे, पासपोर्टवर काय आहे. तुम्ही जेव्हा बँकेत जातात, गुगल पे साठी पण बँकेत जावंच लागणार आहे. तुम्हाला आधी अकाउंट ओपन करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला साईन करावी लागणार आहे. तर ही साईन जी आहे ही तुमची पब्लिक इमेज असते की तुम्ही पब्लिकमध्ये कसे आहात, की पब्लिकली कसे आहात, तुम्ही चांगले म्हणजे कॉन्फिडंट आहात की नाही. बऱ्याचदा आपण असं बघतो की घरामध्ये जो व्यक्ती खूप स्ट्रॉंग किंवा खूप कॉन्फिडंट असतो तो थोडासा पब्लिकमध्ये गेला की तो लगेच एक संकुचित मनाचा होऊन जातो किंवा कमी बोलतो. तर हे लगेच त्याच्या सिग्नेचरवरनं कळतं. हे सिग्नेचरवरनं कळतं? सिग्नेचरवरनं फक्त एवढंच कळत नाही की कॉन्फिडन्स कमी आहे की जास्त आहे. सिग्नेचरवरनं तुम्हाला हेल्थ इश्यूज तुमचे कळू शकतात, सिग्नेचरवरनं एन्झायटी कळू शकते, सिग्नेचरवरनं तुम्ही किती ग्रोथ करणार आहात हेही कळू शकतं, सिग्नेचरवरनं तुमचा डिवोर्स होणार की नाही हेही कळू शकतं. अरे बापरे, काय सांगता? येस, बरंच काही आहे. मग सिग्नेचर म्हणजे नक्की कशी असावी? आदर्श सिग्नेचर जर आपण म्हटलं, प्रगती करणार. हे बघा, आयडियल सिग्नेचर ॲज सच अशी कोणतीही नाही. ओके. बट आपल्याला ग्रोथ मिळावी. आता परत इथे आयडियल सिग्नेचर अशी नसावी का मी असं म्हटलं तर
तो स्टुडंट आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ आलेला एक 15-16 वर्षाचा मुलगा आहे, तो स्टुडंट आहे, तर मी त्याला पूर्ण नाव लिहायला नाही सांगू शकत. मी त्याचं सरनेम घेईल, त्याच्यानंतर त्याचा फर्स्ट इनिशियल असणार आहे, त्याचा फादरचा इनिशियल असेल, किंवा काही स्टुडंट्सला नाव आणि सरनेमच दिल्या जातं. का तर त्याची थोडीफार ॲस्ट्रॉलॉजी पण मी बघते आणि न्यूमरॉलॉजी प्रमाणे त्याच्या सिग्नेचरमध्ये एखादा अल्फाबेट्स ऍड पण केला जातो किंवा कमी पण केला जातो. बट इन जनरल बघितलं, आपले जे 35 अबवचे व्ह्युअर्स असतील तर त्यांना एकच सांगेल मी, तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं सरनेम हे लिहायला पाहिजे आणि ते क्लिअर असायला पाहिजे. ऑलवेज सिग्नेचर ही क्लिअर असायला पाहिजे. हे मिथ आहे की अरे कोणीतरी कॉपी करेल म्हणून काहीतरी केलं. तसं करायचं नाही, मग तुमच्या लाईफमध्ये पण हर्डल्स येतात. क्लिअर असली, तुमचा जो माइंड आहे, तुमचे थॉट्स क्लिअर असायला पाहिजे, तर तुम्ही ग्रो करता. ओके. कन्फ्युजन असेल तर तुम्ही पैसा चुकीच्या जागेवर टाकाल, इन्व्हेस्टमेंट चुकीची झाली तर ग्रोथ होणार आहे का? नाही होणार आहे. ग्रोथ केव्हा होते? फक्त मी 9 ते 5 जातो आणि नोकरी करतो आणि पैसा कमवून तो साचवतो, त्याच्याने ग्रोथ होत नाही. पैसा साचवलेला पैसा कुठे इन्व्हेस्ट केला आणि तो इन्व्हेस्ट पासून तो डबल ट्रिपल झाला तर ग्रोथ होते. आणि ही कधी आपल्याला सुचणार आहे? जेव्हा आपली माइंड क्लॅरिटी असणार आहे. बरोबर. तर सिग्नेचर खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण त्याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. आता सिग्नेचर मध्ये बरेच जण असं वरच्या बाजूला जाणारी सिग्नेचर करतात, बरेच जण थोडंसं खाली जाणारी, काहींची सरळ रेषेत. या गोष्टीवर पण बऱ्याच गोष्टी खूप फरक खूप इम्पॉर्टंट आहे हे. तर 45 डिग्री मध्ये नको. ज्यांची कोणाची आहे 45 डिग्री अँगल मध्ये सिग्नेचर, त्यांना बॅक प्रॉब्लेम असणारच आहे. इथे सांगेल की कमेंट करा की तुमची आहे 45 मध्ये आणि तुम्हाला बॅक इश्यू आहे. मी 100% सांगते की ज्यांची 45 डिग्री मध्ये असणार आहे सिग्नेचर, त्यांना बॅक इश्यू असणारच आहे किंवा येणार आहे. इफ यू आर 35-48 चे असाल तर अजून आलेलं नसेल, पण पुढे येणार आहे. अच्छा. सरळ असेल, प्रॉपर ग्रोथ, हळूहळू ग्रोथ होणार आहे. आता हे बघा, सरळ आहे, माझी तर सिग्नेचर सरळ आहे पण माझी ग्रोथ नाहीये. तुम्ही अल्फाबेट्स कसे काढताय? तुम्ही मिक्स तर करत नाहीये, तुम्ही राऊंड तर करत नाहीये, तुम्ही मधातच डॉट तर देत नाही आहात. या सगळ्या गोष्टी येतात. आणि खाली जाणारी सिग्नेचर इट शोज की तुम्हाला एन्झायटी आहे, तुम्हाला स्ट्रेस आहे, तुम्हाला डिप्रेशन आहे. तो तुम्हाला खालीच घेऊन जात आहे. सिग्नेचर मध्ये डॉट कसा वापरावा, कुठे वापरावा, हे खूप महत्वाचं आहे. आता काय झालंय, आपण बघतो की अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांच्या प्रत्येकाच्या सिग्नेचरच्या खाली एक लाईन तर असतेच, ती असायलाच पाहिजे, पण त्याच्या खाली 2 डॉट्स आहेत. आपल्याला वाटतं आपण पण करावं, पण ते मीडियामध्ये आहेत. त्यांना नेम फेमची गरज आहे, पण तो नेम फेम त्यांना असाच मिळत नाहीये. करेक्ट ना? त्या नेम फेम सोबत त्यांना हेल्थ इश्यूज भरपूर आहेत. आपल्याला माहिती असतात का ते? नाही. जेव्हा खूप होतात, जेव्हा ते ऍडमिट होतात, तेव्हा आपल्याला कळतं, अरे हो. अजय देवगणला पण इन बिटवीन कळालेलं होतं की कॅन्सर झाला होता. म्हणजे प्रत्येक ऍक्टर्स जे आहेत, आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चनजींचे बद्दल तर बरेच आपण ऐकतो की हेल्थ इश्यूज आहेत. तर 2 डॉट्स सगळ्यांना सूट होत नाही आणि 2 डॉट्स हे तुम्हाला हेल्थ इश्यूज देतातच. नेम फेम देतो, पण हेल्थ इश्यूज पण देतो. म्हणजे जर सहीमध्ये डॉट एकतर पुढे किंवा खाली वरती असे कुठेही असतील तर ते हेल्थ इश्यू देत नाही. आता मी माझंच नाव इथे लिहिते आहे, तर आपण 2-3 घेऊया. इथे मी लिहिलेलं आहे विजयश्री. माझी साईन नाहीये, जस्ट लिहिते. आणि मी इथे असे 2 डॉट दिलेले आहेत खाली. खाली 2 डॉट आहे. तर हे 2 डॉट मला नेम फेम भरपूर देतील, पण मला ऑलरेडी जर हेल्थ इश्यूज आहेत तर हे अजून माझे हेल्थ इश्यूज वाढवतील. आता अजून एक आहे, जसं माझं नाव आहे विजयश्री सोहन चितलांगे आणि मी V.S. चितलांगे असं लिहिते आहे आणि डॉट डॉट परत केलेलं आहे. तर हे जे डॉट आहेत, हा 1, हा 2, हे मला काय दर्शवतंय? इथे माझा कॉन्फिडन्स वीक दाखवतोय, कारण मी माझं पूर्ण नाव नाही लिहिलेलं. सेकंड थिंग, मी इथे मधातच डॉट दिलाय, इथे डॉट दिलाय. हे कुठेतरी मला सेपरेशन करत आहे, सेपरेट करताय फ्रॉम मिडल. मिडल म्हणजे कोण? तर हजबंड पासून. आता याचा अर्थ असा नाही आहे की सेपरेशन म्हणजे इन द वे ऑफ डिवोर्स वगैरे, तसं नाही.
पण मनमुटाव होणं, तू तुझं बघ मी माझं बघते, एक जो हॅपीनेस असणार आहे तो नसतो. त्याच्यासाठी तुम्ही विजयश्री चितलांगे किंवा तुमचं नाव आणि सरनेम असं पूर्ण लिहिलं तर उत्तम आहे. तर असे हे डॉट कधीही नको. आणि हा 2 डॉट कंटिन्युटी दाखवतोय. तुमची लाईफ चांगली असेल तर इट्स गुड, बट लाईफ मध्ये भरपूर हर्डल्स असेल तर इट्स बॅड. कारण मग ती कंटिन्युटी काय दाखवते? हर्डल्स दाखवते. बरोबर, जे आहे ते कंटिन्यू होणार, जे आहे ते चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट. पण आपल्याला माहिती नाही, आपण कॉमन पब्लिक आहोत ना. डोंट यूज दिस. आणि एक डॉट जर असेल, फक्त एक डॉट आहे, म्हणजे जस्ट फक्त एक नाव लिहिलं मी आणि साइन अंडरलाईन काढून एक डॉट दिला. हे लोक खूप पंक्च्युअल असतात. अच्छा, 4 वाजता चहा पिणार तर 4च वाजता चहा पिणार. 1 वाजता जेवणार तर 1 वाजता जेवणारच. 12:30ची तुम्ही वेळ दिलेली आहे कोणाला, ते डॉट 12:30 असणार आहे तिथे रेडी. तर हे खूप पंक्च्युअल असतात. तुम्ही पंक्च्युअल तुम्हाला राहणं आवडत असेल तर तुम्ही हा नक्कीच करा. ओके, म्हणजे एक डॉट देऊ शकतो, पण पंक्च्युअलिटी पाहिजे मग. बरोबर. आणि तो शिकता. म्हणजे हे बघा, याच्यामध्ये लेटर्स पण आहेत की आता जसा हा व्ही जो आहे, हा व्ही मी असा नाही काढलेला, हा व्ही मी असा काढलेला आहे. तर हा काय दाखवतो आहे? हा नॉलेज गेनिंगचा दाखवतोय. आणि त्याच्यासोबत मी असा इथे हा लूप केलाय. हा काय दाखवतोय? हा मनी लूप आहे. अच्छा, हा मनी बाउल पण म्हणू शकता आणि हा मनी लूप आहे. तर पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर हा वाय मी असा नाही काढलेला, कम्प्लीट केलेला आहे. तर हे काय झालेलं आहे? माझी परत मनी बॅक झालेली. अच्छा, या जे मध्ये पण मी हा असा काढला असता तर हा अजून मनी बाउल तयार झाला असता. तुम्ही जितके पैसा अट्रॅक्ट करण्याच्या गोष्टी करू शकतात तसं तुमच्यासाठी उत्तम आहे. सिग्नेचरने आपल्याला हेही कळतं की ऍक्सिडेंट दिसतायत का यांच्या सिग्नेचरवर. अरे बापरे, ते कसं कळतं? आता मी एक एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, कोणाचं नाव रोहन आहे आणि त्यांनी असं केलंय. काय केलंय त्यांनी? एन कम्प्लीट करून हे कट केलेलं आहे. बरोबर. त्यांचं कधी ना कधी ऍक्सिडेंट होणारच आहे. अरे बापरे. किंवा अजून एक एक्झाम्पल घेतला, तुमचं नाव काय? कविता. आपण कविता म्हणून घेऊया. तर कविता तुम्ही लिहिताय असं केलं तुम्ही काहीतरी, म्हणजे परत इथून असा कट केला. तर हे पण दाखवत आहे की छोटा मोठा का होईना हा ऍक्सिडेंट प्रोन आहे. ऋषभ पंतची सिग्नेचर तुम्ही जर गुगल करून आपल्या व्ह्युअर्सला दाखवा. मला पूर्ण म्हणजे मला काढता येणार नाही आहे, पण असं तो काहीतरी करतो ज्याच्यामध्ये हा जो पी आहे हा कट होतोय. अच्छा, म्हणजे कुठलंही अक्षर कट नाही झालं पाहिजे. आणि हा कट झालेला आहे तर त्याचा मोठा ऍक्सिडेंट झाला. आणि त्याच्या ऍक्सिडेंटमध्ये त्याच्या पायालाच लागलेला आहे. हे पाय आणि स्टेबल नाहीये त्याची लाईफ. बरोबर. क्रिकेट फील्ड मध्ये येतो बाहेर पडतो आणि परत, आणि कशा कारणामुळे तो बाहेर पडतो तर त्याच्या लेग इश्यूजमुळे. म्हणजे जे कोणी आपल्या याला, म्हणजे आता टी तर बघा, हा आपला क्रॉस बार असतो. तुम्ही म्हणाल टी ला मग आपण कट करतो का? तर नाही, टी हा असाच असतो. पण पी आहे किंवा आर आहे, याला हे असं कट मारायचं नाही आहे आपल्याला. किंवा जी आहे, जे आहे, हा जे काढलेला आहे. किंवा इथे लिहिते मी, हा वाय आहे, हे असं कट नको. या कटनी काय होणार आहे तर तुम्हाला लेग इश्यूज तर येतीलच, तुमचा पैसा पण जाईल. म्हणून सिग्नेचर मध्ये कट नको. आणि इथे तर तुम्ही जे जी वायला डायरेक्ट कटच करता आहात तर तुमच्याकडे येणारा पैसा टिकणारच नाही, तो जाणारच आहे. सिग्नेचर मध्ये आपल्या नावानंतर एक आपण जी रेष ओढतो ती असायला पाहिजे. इट गिव्स यू सपोर्ट. जसं कविता कुलकर्णी तुम्ही लिहिता आहात, कविता आणि कुलकर्णी, हे फक्त असं लिहून सोडून दिलं तर फॅमिली सपोर्ट जो पाहिजे तो कुठेतरी कमी असेल. किंवा जिथे जॉब करत आहात तिथून सपोर्ट जो पाहिजे तो कमी पडतो. तर अशी लाईन असायला पाहिजे. पण इथे डॉट नको, इथेही डॉट नको. आपल्याला हे डॉट्स
नाही पाहिजे, म्हणजे पण ही लाईन कोणीही स्वतःच्या सहीच्या खाली लाईन मारू शकतो. येस, नक्कीच मारायला पाहिजे त्यांनी. त्याच्याने मंगळ पण स्ट्रॉंग होतो. पण कोणाचा जर मंगळ खराब असेल तर मग मी त्यांना नाही म्हणते. आणि मी ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे, न्यूमरॉलॉजी प्रमाणे आणि मग ग्राफॉलॉजी प्रमाणे तिन्ही प्रमाणे बघूनच सिग्नेचर करून देते. असं नाहीये की हा फक्त नेम याच्यात चेंज केला आणि बाउल टाकून दिला, नाही. तुम्हाला त्याचा त्रास व्हायला नको. तुमचे ग्रह कसे आहेत ते Yes, बघून ते ते बघून. ठरतं. आणि सेकंड हाऊस मध्ये थोडस ऍस्ट्रॉलॉजी आहे, तर सेकंड हाऊस मध्ये कोणता ग्रह आहे आणि आपल्याला त्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. कारण सेकंड हाऊस ऍक्टिव्हेट झाला तर मनी आणि फॅमिली दोन्ही मिळतं. अच्छा, तर त्यासाठी मग तो पण बघितला जातो. म्हणजे तेही नॉलेज खूप असणं गरजेचं आहे. बरोबर. आपण मनाने नाही काही करू शकत अशा नाही. गोष्टी. मी असं म्हणेल की या गोष्टी आपल्या लाईफ मध्ये भरपूर इम्पॉर्टन्स ठेवतात आणि बरंच काही आपल्याला देऊन जाणार आहेत. तर आपलं बघ, छोट्या मोठ्या रील बघितल्या आणि स्वतःच केलं तर ते तुम्हाला कधीतरी फायदा देऊ शकतात, पण कधीही कोणाही कडनं, एक्सपर्ट कडूनच काम करून घेतलेलं उत्तम. हा, बरोबर. आता सहीमध्ये म्हणजे आर्थिक अडचणी जर असतील तर ते सहीमध्ये कळतं का? कळतं. आर्थिक अडचणी तुमच्या सहीमध्ये कळतात. फॉर एक्झाम्पल, ज्यांचा एस असा आहे आणि त्याच्या सोबतचा टी असा आहे, म्हणजे हे दाखवू शकता तुम्ही की हा एस एकदम छोटा आणि टी पण छोटा. तर यांच्या लाईफ मध्ये पैसा आला तर आहे भरपूर, पण यांनी कधीही तो कोणाला दिला नाही इन द सेन्स की आपण म्हणतो ना की डोनेट करणं, दान करणं, अनाथ आश्रम मध्ये देणं किंवा वृद्धाश्रम मध्ये देणं, आणि दिलं पण तर ते लोकांना दाखवून दिलं की बघा मी दिलंय, मी हे केलंय, मी अमुक केलंय, मी टमुक केलंय. मग यांनी आधी तर खूप कमवलं आहे, पण मग नंतर फॉल येतो, खाली फॉल येतो. बऱ्याचदा असंही होतं की फक्त नाव लिहिलं जातं. मी तुमचंच नाव घेते आता की असं काहीतरी लिहिलं आहे आणि त्याला असं केलं, इथे 2 डॉट पण दिले, हे लोन देईल, लोन, कर्जबाजारी करेल. अच्छा, म्हणजे तो सर्कल जो आहे, सर्कल पण केला आणि सोबत हे 2 हे पण केले. ओके. कर्जबाजारी पण करेल. आणि सर्कल तर हे कधीच नको. असा सर्कल तुमच्या नावाच्या आजूबाजूला तुम्ही कधीही करू नये. काय होतं त्याने? म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये स्वतःच्या एक बंधन पाडून घेतलेलं आहे की बस इतकंच, स्वतःलाच बंधन. याच्या पुढे तुम्ही जात नाही. कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही राहून जाता आणि तो तोडून, तो ब्रेक केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे माझी साईन 9-10th मध्ये अशी होते आणि मी माझ्या याच्यात खुश होते, पण ऑब्विसली सिग्नेचर जी आहे ना ती तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून येते. अच्छा. आणि मग लग्न झालं तर आपोआप ती चेंज होत झाली आणि जेव्हा हे सगळं शिकलं तर मग अजूनच चेंज झालं. बरोबर. म्हणजे सर्कल नको, सर्कल कधीच नको. बरोबर. डॉट नको, सर्कल नको. सर्कल तर तुम्ही करूच नाही. त्याच्यानंतर अजून एक आहे, आता हा कविता कुलकर्णी तुम्ही स्ट्रेट लिहिलेला आहे, हे बघा, हे इथे आहे, हा इथे आहे. तर हे जेव्हा असं लिहितात तर ऑलवेज ग्रोथच राहणार आहे. इट्स अ गुड. बट आता मी इथे लिहिलेलं आहे कविता आणि कुलकर्णी असं थोडं वरती गेलेलं आहे, थोडं वरती गेलेलं आहे. तर लग्नानंतर यांची ग्रोथ अजून होते. बरोबर. यांची ग्रोथ ऑलवेज होत राहणार आहे. पण मी फक्त इथे नाव लिहिते आहे आणि सरनेम इथे थोडा खाली लिहिलेला आहे. तर यांची ग्रोथ खाली खाली होत जाणार आहे. यांना ग्रोथ नाही होणार. कुठल्या दिशेला चाललंय? खाली खाली जात आहे. बघा, नेम लिहिलाय, त्याच्यानंतर सरनेम हा एकतर वरती पाहिजे थोडा किंवा सोबत पाहिजे जसा हा आहे. पण इथे काय केलंय आपण, खाली लिहिलेलं आहे. तर असं नको. अमिताभ बच्चनजीची फर्स्ट सिग्नेचर तुम्ही बघितली तर अमिताभ आणि मग बच्चन आहे, आणि आता नवीन अमिताभ बच्चन असं लिहिलेलं आहे. तर विच इज अमेझिंग. मोठी सिग्नेचर आहे आणि त्यांनी ही अशी जी लाईन पण मारलेली आहे ना, तर ती म्हणजे तुम्ही दाखवा तर ती अशी मोठी होते. म्हणजे जसजसं त्यांचं वय वाढत जाईल तसतसं त्यांच्याजवळ अजून नेम, फेम, पैसा येत राहणार. बरोबर. तर हे इतकं महत्वाचं आहे.
आणि जर सिग्नेचर आपल्याला चेंज करायची म्हटलं हा. तर मग ती सगळीकडे म्हणजे घेतली आपण एखादी, येस. समजा तुमच्या सल्ल्याने एखादी सिग्नेचर चेंज करून घेतली, हो. तर ती चेंज करून मग कुठे कुठे सगळीकडे चेंज आता हे बघा, सगळ्यात आधी तर सिग्नेचर चेंज करायच्या आधी आपण रोज 108 वेळा 108 दिवस प्रॅक्टिस करायला लावतो. अच्छा. सबकॉन्शियस माइंड तसा तयार तर झाला पाहिजे. मी तुम्हाला मनी बाउल दिले, लूप दिला, कट नाही दिले, डॉट्स नाही दिले, म्हणजे जशी पाहिजे तशी दिली, पण तुम्ही कर्म करायला तयारच होणार नाही आहात, झालाच नाही, तर मग नाही होणार. म्हणून ती प्रॅक्टिस केली तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तसं तयार होतं. त्याच्यानंतर आपण त्यांना सांगतो की अकाउंटमध्ये तुम्ही ते चेंज करा, तुमच्या बँक अकाउंटला, ऍटलिस्ट 1 बँक अकाउंटला तरी चेंज करा. ओके. आणि आता जे जुने डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स आहेत, तर तिथे जी आहे ती राहणार आहे आता, कारण त्याला आपण चेंज करू शकत नाही. बट जी नवीन आहेत त्याच्यामध्ये आपण चेंज केलं आणि बँक अकाउंटला चेंज केल्यानंतर 3 ते 6 महिन्यांनी तुम्हाला फरक जाणवतो. आणि लोकांचं एक असतं की कसं करणार, सगळीकडे तर आहे, तर त्यांना मी हे सांगते, डॉक्टर, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर सगळ्यांनी माझ्याकडनं चेंज करून घेतलेले, म्हणजे ते क्लायंट आहेत माझे. सेलिब्रिटीज तर आहेतच, पण ही लोक पण आहेत. जेव्हा ती करू शकतो तर आपण का नाही करू शकत. सिग्नेचरमुळे निगेटिव्हिटी येणं किंवा नकारात्मकता वाढणं ह्या गोष्टी घडतात का? सिग्नेचरमुळे नकारात्मकता तर वाढत नाही, बट सिग्नेचरमुळे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येते. जर तुमची सिग्नेचर ही निगेटिव्ह असेल तर यू ऑलवेज थॉट निगेटिव्ह, तुम्ही निगेटिव्ह थॉट्स. त्याचा पण एक एक्झाम्पल देऊया आपण. तर आता निगेटिव्ह थॉट्स येणं, तर सगळ्यात आधी जसं आधी पण मी बोललेले, सॉरी मी तुमचं नाव घेते आहे, तर आता जसा हा एकतर फर्स्ट पॉइंट येणार आहे असा खाली, की जो असा खाली येतो आहे, आणि ही लाईन पण खाली जाते आहे. त्याच्यानंतर मधात हे जे आहे बघा, हे तरी माझ्याकडनं ते पूर्ण आलेलं नाही आहे. ऍक्च्युली मधात म्हणजे असं काहीतरी, काही कळतच नाही की काय लिहिलेलं, क्लॅरिटी नाहीये. आणि हा जो वर्ड असतो याला काहीतरी असं आर्टिफॅक्ट करणं, असं काहीतरी करणं, नवीन बनवण्याच्या चक्करमध्ये, कोणाला कळू नये म्हणून, किंवा ए असेल तर ए ला असं काहीतरी करतात. म्हणजे कोणाचं नाव अजय आहे तर तो असा, म्हणजे हा इतका निगेटिव्ह असेल म्हणण्यापेक्षा की ऑलवेज निगेटिव्ह थॉट्स, की माझं होणारच नाही तिथे, माझं लग्नच जमत नाहीये, माझ्यामध्येच काहीतरी कमी असेल, माझ्यामध्येच प्रॉब्लेम असतील, असे थॉट्स येणं. बरोबर. तर आता जेव्हा तुम्ही निगेटिव्ह थॉट्स आणणार आहे तर निगेटिव्हिटीच तुमच्याकडे अट्रॅक्ट करेल. तर असं नको, म्हणून मी ऑलवेज म्हणते, म्हणजे मी इथे 3 पॉइंट्स इथे असं म्हणणार आहे की जी तुमच्या सिग्नेचर मध्ये तुम्ही फॉलो करा. एक तर डॉट कुठेही देऊ नका. बरोबर. सेकंड, की तुमच्या सिग्नेचरचा फर्स्ट लेटर जो आहे तो मोठा असायला पाहिजे, कॅपिटल असायला पाहिजे, आणि तो क्लिअर असायला पाहिजे. त्याला असं काहीही म्हणजे स्टार काढणं, इमोजीज काढणं, वरती हार्ट काढणं, स्माइली, असं काहीही करू नका. जितकी सुंदर आणि स्पष्ट, सुंदर म्हणण्यापेक्षा स्पष्ट, क्लिअर असेल तितकी चांगली आहे. लोक खूप कॉम्प्लिकेटेड करतात, आणि मी इथे असं म्हणेल की ज्यांची कॉम्प्लिकेटेड सिग्नेचर असणार आहेत ना, त्यांच्या लाईफमध्ये एकतर हेल्थ रिलेटेड किंवा वेल्थ रिलेटेड किंवा रिलेशनशिप रिलेटेड, तिन्ही मधून एक ना एक मध्ये त्यांना हर्डल्स असणारच आहेत किंवा कॉम्प्लिकेशन असणारच आहेत. बरोबर. आता जेफ बेझोसची सिग्नेचर बघा, किंवा मार्क झुकरबर्गची सिग्नेचर बघा, इनफॅक्ट आपल्या मुकेश अंबानीजींची सिग्नेचर बघा, यांच्या एंडला ना, म्हणजे तुम्ही तिघांची सिग्नेचर जर गुगलवरनं लावली तर तिन्ही कॉमन आहे की त्यांचा जो एंड आहे ना, हा असा काहीतरी आर्टिस्टिक आहे. म्हणजे एंडला असा मोठा बाउल तरी असेल. मुकेश अंबानींचा जो आहे तर असा राऊंड येतो आहे. झुकरबर्गच्या याला पण तसंच आहे, जेफ बेझोसला पण आहे. आता बरेच आपले क्लायंट माझे म्हणतात की मॅडम नाव पण लिहा, सरनेम पण लिहा, इनिशियल फादरचा किंवा हजबंडचा इनिशियल पण, पूर्ण नावच लिहून झालं तर त्यांना म्हणते मी वॉरेन बफेटची सिग्नेचर बघा, वॉरेन ई बफेट असं पूर्ण लिहितो आहे. अच्छा. आणि हे सगळे मोठी लोक आहेत, आपल्याला माहितीये, करोडचे. मी असं म्हणत नाहीये की त्यांच्या सिग्नेचर मुळेच आहे, नाही, नो डाऊट की ते फक्त सिग्नेचर मुळे नाहीये, पण ते पण तिथे कुठेतरी शो करत आहे की अरे हा, यांची सिग्नेचर तशी. या गोष्टींनी त्यांना सपोर्ट झाला. त्यांना कोणी सांगितलं नाही, त्यांचं माइंड, सबकॉन्शियस माइंड तसं तिथे गेलेलं आहे.
आपलं सबकॉन्शियस माइंड काय जातं, आपण कसं लिहिणार, असं आपलं छोटूस काहीतरी केलं आणि झालं. बरोबर. म्हणजे असं छोटंसं काढलं, नको बाई छोटीच जागा असते. घरचे पण म्हणतात काय इतकी मोठी मोठी तू सिग्नेचर करते आहे. आपलं म्हणजे माइंड त्याच्याशी ते पण जेव्हा सबकॉन्शियस माइंड मोठं विचार करतो ना, तर तुमची सिग्नेचर आपोआप मोठी तयार होते. त्याच्यामध्ये लूप आणि मनी बाउल येतात. आता तो तयार होऊ शकत नाही तर आपण त्याला तयार करतो, की त्याच्यामध्ये ते सगळे आणतो आणि मग त्याची प्रॅक्टिस करून आपण आपल्या माइंडला त्याप्रमाणे तयार करतो. याच्यामध्ये ना आता रिलेशनशिपचा सहीशी काही संबंध आहे का? हो आहे. जसा नेम आणि सरनेम. आता आपलं यांचं नाव घेऊया आपण, राजन. तर आता यांनी लिहिलेलं आहे राजन. लग्न झालंय तुमचं? नाही झालंय, मग जाऊ द्या, अशी साईन करू नका तुम्ही. तर राजनने असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर सावंत जे आहे SAWAT सावंत. हे बघा किती गॅप ठेवलेला आहे मधात. हा गॅप आहे यांचा इतका. तर हे कुठेतरी डिवोर्स दाखवतं. करेक्ट. तर हे असं नको. किंवा यांनी फर्स्ट लेटर लिहिला, मधात गॅप दिली आणि असा केलेला आहे राजन, असं पण लिहिलं, तर हे पण नको. म्हणजे गॅप नको. ओके. गॅप आली की डिवोर्सचे चान्सेस होतात किंवा मतभेद होतील. मॅरिड लाईफ ही चांगली राहणार नाही. फादरचं आणि मुलाचं पण, जेव्हा तुमच्या फादरचं नाव काय? गुलाब जी. तर आता यांनी आर केला, याच्यातच जी केला आणि मग सावत केलं. हे असा केलेला आहे. फॉर एक्झाम्पल आर, त्याच्यामध्ये जी आणि नंतर सावत लिहिलेलं आहे. तर हे काय होणार आहे, एक म्हणतात ना की आता माझं एज 45-46 आहे आणि माझ्या मांडीवर माझा 20 वर्षाचा मुलगा येऊन बसेल, काही वेळ मला बरं वाटेल, त्याच्यानंतर मला कसं वाटेल, दुखायला लागेल, कम्फर्टेबल मी फील करणार नाही. इट्स लाईक दॅट. ओके. डिपेंडन्सी मला पाहिजे तर म्हणजे जवळ असलेला ओके आहे, पण खूप नाही, कुठेतरी ते. आणि मग डिस्प्यूट्स होतात फादर सोबत, कारण मी जी लिहिलेला आहे. तेच जर आर आणि एस असा केला असता सावतचा, तर आईचा आणि मुलाचा प्रॉब्लेम आला असता. ओके. म्हणजे तेच नाव आहे, तेच पण नाव ते आहे. किती वेगवेगळ्या पद्धतीने Yes. कसा वेगवेगळा परिणाम देऊ शकतो. येस, नक्कीच. तर तुम्ही कोणताही अल्फाबेटवर दुसरा अल्फाबेट कधीही लिहायचा नाही आहे आपल्याला. ओके. एकावर एक लिहायचं नाही आहे, त्याच्याने प्रॉब्लेम्स येणारच आहे. एकतर म्हणजे तुम्ही आणि तुमच्या फादर मध्ये, किंवा जेव्हा तुम्ही फादर बनणार आहात तर तुमच्या आणि तुमच्या मुलामध्ये तो प्रॉब्लेम येणार आहे. तुम्ही समजून घेतला, आता तुमच्या फादरने समजून घेतलं, तर तुमच्या आणि तुमच्या मुलामध्ये मग हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर रिलेशनशिप पण याच्यामध्ये दिसतो, पैसा पण दिसतो, हे दोन्ही, आणि हेल्थ तर दिसते. जसं मी तुम्हाला दाखवलं, एन्झायटी वगैरे आहे. ई जो वर्ड आहे, ई, हा फक्त ई असा. आता हा छान जसा ई असतो तसाच मी काढलाय, तर इयर इश्यूज नसणार आहेत. पण हा ई मी असा काढला, असा, हा वाटतच नाहीये ई, तर हा स्टमक इश्यूज दाखवतात. ओके. किंवा इयरचा प्रॉब्लेम तुम्हाला होणार किंवा तुमच्या फादरला होईल. असं भरपूर काही आहे सिग्नेचर. खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. बरोबर. आता जर सिग्नेचर आपण चेंज केली तर त्यानंतर त्याचा म्हणजे किती दिवसात इफेक्ट दिसतो आपल्या लाईफ मध्ये? मी ते सांगितलं की तुम्हाला आधीच तुमचा सबकॉन्शियस माइंड तयार करायचा असतो. 108 टाइम्स 108 डेज ती प्रॅक्टिस करायची आहे. बँक अकाउंटला चेंज करायचं आहे आणि बँक अकाउंटला चेंज केल्यानंतर 3 ते 6 महिन्यांनी तुम्हाला फरक जाणवतो. आणि त्याच्यासोबत जर मोबाईल नंबर चेंज केला, ऍस्ट्रॉलॉजीचे अजून काही आपण जे रेमेडीज असतात त्या पण केल्या, तर अप्रतिम इफेक्ट तुम्हाला 3 महिन्यातच दिसतात. अरे बाप. ते रिव्ह्यूज मला माझ्या क्लायंट्सनीच दिलेत. अशी काही फेमस उदाहरणं देता येतील का सहीची? जसं समजा शाहरुख खान, सलमान खान. आता हे बघा, शाहरुख खान आणि सलमान खान, तुम्ही त्यांची, मला सिग्नेचर येणार नाही त्यांची, पण एक थोडासा त्यांचा फर्स्ट लेटर बद्दल आपण बोलूया. दोघांचाही एस आहे, पण शाहरुख खानचा एस वेगळा आहे, सलमानचा एस वेगळा आहे. शाहरुखला फॅमिली आहे, सलमान खानची फॅमिली, आणि लग्न नाही झालेला, आणि तो मला नाही वाटत आता करणार आहे. तर शाहरुख खानची ही असा, हे बघा मला येत नाही त्याची, पण दाखवूया.
लाईक दॅट असा आहे तो, असा Okay. असा काढतो. त्याचा जो हा आहे एस, हा हा. असा आहे की ज्याच्यामध्ये पैसाच पैसा दिसतो. सुरुवातीच्या लाईफ मध्ये त्याला हर्डल्स आहेत, पण नंतर जो आहे हा बघा 2 दिसतोय है ना, तर पैसा दिसतोय. आणि सलमान खानची जी आहे ना ती असा एस आहे. ओके. याच्यामध्ये पण भरपूर पैसा दिसतो, हा. पण पुढची त्याची जी सिग्नेचर आहे ती कुठेतरी चिटिंगची आहे. म्हणजे याच्यासोबत चीट होतं आणि हा पण चीट करतो. दोन्ही आहे. कारण त्याच्यासोबत सारखं एखाद्या सोबत जर चिटिंग होत असेल ना, मग त्याचा पण माइंडसेट तसा तयार होतो की माझ्यासोबत चीट होते, मग मी का नाही करू. तर त्याच्यासोबत दोन्ही गोष्टी होतात. तोही चीट करतो आणि होतं पण. तर शाहरुख आणि म्हणून म्हणते की असं नाही की एस असा आहे तर मी असाच एस काढेल. इट्स नॉट लाईक दॅट. भरपूर एस मी अजून एक दाखवते. ऑलवेज एस असा असला तर उत्तम. ओके, जसा आहे तसा. तसा. किंवा तुम्हाला पैसा अजून पाहिजे तर आता तुम्ही म्हणाल हा तर कट झाला, हो. तर हा कट नाही आहे. हा कट कधी होईल हे फॉर एक्झाम्पल इथे नाव घेऊया सूरज. आणि सूरजने असं न करता असं केला तर हा कट आहे. पण एस ला असं केलं तर हा कट नाही आहे. हा तुम्हाला मनी बाउल, मनी बॅग बनवतो. मनी बॅग. मनी बॅग बनवतो. तर तो तुमच्यासाठी उत्तम होईल. बरोबर. एस जवळपास फक्त एस लेटरच आपण 10 ते 12 प्रकारे करू शकतो. तुम्हाला जेव्हा फॅमिली सपोर्ट पाहिजे, फॅमिलीची जी आपण म्हणतो ना की लिगसी, फॅमिली लिगसी किंवा फॅमिलीचा तुम्हाला वारसा हक्क पाहिजेच असणार आहे, तर तुम्ही तुमचं सरनेम पूर्ण लिहायला स्टार्ट करा. तुम्हाला वारसा हक्क नक्कीच मिळेल. बरोबर. मॅम, तुम्ही इतकं सगळं सांगितलं सिग्नेचर बद्दल, सिग्नेचर मध्ये काय असावं, काय असू नये. पण तुमच्याकडे असं एखादं उदाहरण आहे का की आधी सिग्नेचर होती, मग असा काही प्रॉब्लेम होता आणि सिग्नेचर बदलल्याने काही लाईफ मध्ये चेंज आला? तर असे तर बरेच आहेत, पण एक डॉक्टर आहेत की ज्यांची सिग्नेचर म्हणजे ते माझ्या लक्षात आहे, कारण ते डॉक्टर आणि मुंबईचे ते डॉक्टर. तर त्यांच्या लाईफमध्ये असं होतं की त्यांच्याकडे पेशंट्स तर होते, असं नाही की पेशंट नव्हते, बट ऍज जेवढे पाहिजे, जितका त्यांच्याकडे नॉलेज होतं त्याप्रमाणे पेशंट नव्हते. आणि सेकंड होतं की त्यांची लाईफ, मॅरिड लाईफ ही थोडी डिस्टर्ब होती. तर फक्त त्यांची सिग्नेचर चेंज केलेली आणि मोबाईल नंबर मध्ये आपण चेंजेस केलेले थोडेसे. त्यांना पासवर्ड दिलेला, त्यांची सिग्नेचर त्यांनी चेंज केली आणि त्यांनी 1 month मध्येच मला कॉल केलेला. 1 month मध्ये की मॅडम आता तर फक्त 1च महिना झालेला आहे, मी प्रॅक्टिस करतोय, पण मला इफेक्ट जाणवतो आहे आणि आता आमची मॅरिड लाईफ पण थोडी सुधारती आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे त्यांचे पेशंट्स वाढलेले. अरे बापरे. तर खूप फरक पडतो. फक्त तुम्ही हे बघा, तुम्ही किती कन्सिस्टन्सी ठेवता, प्रॅक्टिस करता आहात की नाही. कारण सबकॉन्शियस माइंड तसा तयार झाला तरच ते तुम्हाला फायदा देतो. नाहीतर तुम्ही म्हणाल की हा दिलेली साईन मी लगेच करतो आणि मला लगेच होईल. नाही, तुम्हाला तसा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तयार करावं लागतं आणि ते होतं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर. बरोबर. प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा तुमच्या सिग्नेचरमध्ये चेंज करून घ्यायचा असेल, मोबाईल नंबर बद्दल जाणून घ्यायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला चितलांगे मॅमशी संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देत आहोत. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. चितलांगे मॅम, तुम्ही आज आलात, एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.